हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही नाही. आता सरसकट ओबीसी झाले, आता मराठा काय याची राहिले? मग ओबीसीत आले म्हणलो मराठा राहिले का? मला सांगा, ओबीसीत आले म्हणजे मराठा राहिले का? मग आम्ही ओबीसी ते ओबीसीचे. ते म्हणतात की आमच्या हक्काचं आहे, आमच्या लेकरा बघासाठी आम्ही करतोय. कोण ना आम्हाला काय कुत्रे जलमलेत काय? त्याला लेकरं बाळा जलमले, आमच्या बघा कुत्रे जलमलेत आमच्याला. अरे दिलेलं आहे ना आमचं दिलेलं आहे, आमचं घेऊ नका. तुमच्या लेकरा बाळा करता घ्या ना तुम्ही, स्वतंत्र नाही म्हणतो का? आवता हा ना कष्ट करा आणि एकर 4-4 एकर कमान तुम्ही. आम्ही नाही म्हणतो आमच्यामध्ये आम्ही एकर खातो. आम्ही पहिलेच भिकारी आणि आमच्या भिकार चोट मध्ये घुसायला लागले. मग तुम्ही कोणते करोडपती? आता जात ही मराठा राहिले नाही, ओबीसी जात जे हे झाले ना, हे काय ओबीसी कुणबी अमकं तमकं. आता हे पहिलं काय म्हणायचं मराठा आणि ओबीसी हे काही नाही. आता सरसकट ओबीसी झाले, आता मराठा काय याची राहिले? मग ओबीसीत आले म्हणलो मराठा राहिले का? मला सांगा, ओबीसीत आले म्हणजे मराठा राहिले का? मग आम्ही ओबीसी ते ओबीसीचे. मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. कुणबी मुस्लिम मध्ये आहेत, कुणबी वंजाऱ्यामध्ये आहेत, कुणबी धनगरामध्ये आहेत, कुणबी माळ्यामध्ये आहेत, कुणबी चांभारामध्ये आहेत. कुणबी प्रत्येक जातीमध्ये कुणबी हे क्षेत्र वेगळं आहे आणि मराठा हे क्षेत्र वेगळं आहे. मी जरी अंगठे बाजरा असेल तर मी आम्हाला कमीत कमी तुम्हाला आम्हासारख्याचं ऐकून तरी थोडंफार कळतंय. हे वेगळं आहे, कुणबी सगळ्याच याच्यात आहेत. मग आता ते बी आता हे होते का? म्हणजे ते बी कुणबीच आहेत ना. मग त्यांना द्या ना तुम्ही, त्याला काय घ्या बाजूला सोडता? जे कुणबी आहे बाकीच्या इतर समाजामध्ये ते तुमच्यात घ्या ना. हो आता सगळे सोयरे काहीतरी रक्ताचे काहीतरी झालेलं आहे, ते काहीतरी कळतं. आता मला काही एवढं कळा ना त्यातलं, पण सगळे सोयरे एक काहीतरी एखाद्या म्हणजे एसी एस टीची पोरगी मराठ्या घरात आहे किंवा मराठ्याची पोरगी एसी एस टीच्या घरात आहे. मग हे बी सोयरेच आहेत ना. मुस्लिमची पोरगी त्याच्या घरात आहे किंवा त्याची पोरगी याच्या घरात, हे बी सोयरेच आहेत ना. अनेक प्रकारे लव्ह मॅरेज झालेले आहेत, अनेक प्रकारचे हे झालेले आहेत. तर मग याच्यावर हे सगळे सोयरे मानणार आहेत का तुम्ही? अहो हेच लोक जर आपण गेलो तर कोकणातले मराठी आमचे नाही म्हणतात, विदर्भातले मराठी आमचे नाही म्हणतात. आणि मग हे कसं काय आहे? आता कसं काय द्यायला धरायला लागले तुम्ही? म्हणजे ह्या चुकीचे कायद्यात जे कायद्याच्या दृष्टीने ते कायद्याला मिळत त्यांनी